नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण शक्तिपीठ महामार्गाचे एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सांगोला तालुक्यातील पाचेगाव, बुद्रुक, कोळा, नाझर, वझरे, अजनाले, चिणके, कमलापूर, कतपूर, चिंचोले, सोमेवाडी, चोपडी गावातील मेथवडे, मांजरी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांसमवेत भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हरकती व आक्षेप अर्ज व मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मंगळवेढा यांना देण्यात आले। महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला नाही मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाकडून 7 मार्च 2024 रोजी अधिसूचना काढण्यात आली असून त्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हरकती, आक्षेप 21 दिवसात अर्जाद्वारे लिखित स्वरूपात कारणासह कळविण्याबाबत नमूद केले आहे। या अधिसूचनेनुसार लिखित अर्जाद्वारे आक्षेप नोंदविण्यात आले। बाधित शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रमुख एकमेव साधन असलेल्या बागायती जमिनीमधून महामार्ग गेला आहे। कुटुंब वाढीमुळे एकराच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत, त्यामुळे अनेक कुटुंब भूमिहीन होणार आहेत। महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या 6 ऑक्टोबर 2021 रोजीचे मोबदल्याबाबतच्या परिपत्रकेनुसार गुणांक 1 नुसार मोबदला मिळणार आहे व तोही रेडिरेकनर दरानुसार। त्यामुळे आमची 1 एकर जमीन घेऊनही मोबदल्यात 1 गुंठा पण जमीन मिळणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। यामुळे बाधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे। शक्तिपीठ महामार्गांचे भूसंपादन अधिनियम 1955 नुसार सार्वजनिक हितार्थ म्हणून सक्तीने करणार असल्याचे नमूद केले आहे। त्यामुळे बाधित क्षेत्राचे मूल्यांकन करीत असताना शेतकऱ्यांच्या बरोबर खासगी वाटाघाटी करून थेट खरेदीने एक समान सरसकट कमीत कमी एकरी 2 कोटी रुपये मोबदला, जिथे MIDC झोन व महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे कमीत कमी 4 कोटी रुपये द्यावा आणि मगच सार्वजनिक हितार्थ महामार्ग करावा, अशी मागणी आहे। नियोजित शक्तिपीठ महामार्गामध्ये डाळिंब बागा, द्राक्ष बाग व उसाची शेतीच उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या बरोबर हजारो शेतमजूर सुद्धा बेरोजगार होणार आहेत। नियोजित शक्तिपीठ महामार्गामुळे नागरिकांचा, शेतकऱ्यांचा कसलाही विकास नसून यामध्ये पर्यावरणाला उद्ध्वस्त करण्याची योजना आहे। त्यामुळे सदरचा प्रकल्प रद्दच करण्यात यावा असा आक्षेप व हरकत सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने नोंदविण्यात आली। शासनाने शेतकऱ्यांच्या 22 मागण्या पूर्ण करून मगच महामार्गाच्या हद्द फिक्स करण्याचे काम करावे, असे केल्यास महामार्गासाठी 1 इंच पण जमीन आम्ही देणार नाही, असा इशारा दिला आहे। सरकारने सक्तीने भूसंपादन करण्याचा व दडपशाहीचा वापर केल्यास अति तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे नेते व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक दिगंबर कांबळे यांनी दिला। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।